Hello friends, myself Jasiteli welcomes all my dear students in virtual video class of English for Business Communication. सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या व्हर्च्युअल व्हिडिओ क्लासमध्ये स्वागत आहे. Dear students, in last video I started discussion on module number 7b. I Thank You God by Bernard Daddy. Very beautiful poem it is, and in this poem, poet directly, just a minute, may I share my PPT, which helps you to study. Yes, it is, here it is. So, friends, in this poem, poet directly communicates with God. He speaks with God. He pays tribute to God for making him black. He gives thanks to God for making him black, and also for making him porter of all sorrows, for setting world on his head, and for as he wears the centaur side, and also he gives thanks for God give him ability to carry the world since the first morning, or God gives him a chance to carry the world from the first day, or God gives him a right to carry the world from the first day. या लास्ट व्हिडिओमध्ये आपण हा सांजा बघितलेला आहे, बट पुन्हा एकदा मला यातल्या काही गोष्टी सांगायच्या आहेत, कारण व्हिडिओ खूप लेंदी होत असल्यामध्ये अतिशय शॉर्टमध्ये मी एक्सप्लेनेशन केलं होतं. त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासमोर मला मांडायच्या आहेत. सो मी हा स्टांजा थोडासा रिपीट करते आहे. वरकरणी आपल्याला या पूर्ण स्टांजाचं मिनिंग आपल्या लक्षात आलेलं आहे. आय थँक यू गॉड. पोएट या ठिकाणी गॉडला थँक्स म्हणतो. फॉर व्हॉट रिझन? क्रिएटिंग हिम ब्लॅक. त्यांना काळा रंग दिल्याबद्दल थँक्स म्हणतात. फॉर मेकिंग हिम पोर्टर ऑफ ऑल सॉरोज. जगभरामधलं जे काही दुःख आहेत, यातना आहेत, त्रास आहेत, त्यांना सोबत घेऊन जाण्याची शक्ती किंवा त्यांना वाहून नेण्याची शक्ती दिल्याबद्दल, जसा एखादा हमाल दुसऱ्यांचं ओझं वाहतो त्या पद्धतीनं जगभरातल्या लोकांचं दुःख वाहून नेण्याची संधी दिली, म्हणून सुद्धा पोएट या ठिकाणी थँक्स म्हणू इच्छितात. त्याचबरोबर हे जग आपल्या डोक्यावर घेऊन जातो, किंवा हे जग जे काही चालतं, हे काही जगाचं चालणं म्हणजे जग पुढे पुढे जात आहे, हे आपल्यामुळे जात आहे. हे संपूर्ण जगाचं ओझं किंवा जग आपण आपल्या डोक्यावर घेऊन जातो आहे, असं सुद्धा या ठिकाणी म्हणतात. आणि पुन्हा सेंटर साईड. सेंटर आपल्याला मी बोलले की ग्रीक देवता आहे, ज्याचं शरीर हे घोड्याप्रमाणे आणि चेहरा हा मानवाचा आहे. जसं आपण नरसिंह देवता बघतो की शरीर माणसाचं आणि तोंड मात्र सिंहाचं असतं, तसंच काहीसं हे ग्रीक देवता आहे. या ठिकाणी सांगण्याच्या गोष्टी या राहिलेत जे थोड्या गरजेच्या आहेत. फ्रॉम द फर्स्ट लाईन, फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द पोएम, द इंटेन्शन ऑर द पर्पज ऑर द थीम ऑफ द पोएम क्लिअर्स दॅट पोएट्स वॉन्ट्स टू गिव्ह थँक्स. अगदी फर्स्ट लाईन जी आहे, इट्स रिपीटेड in every stanza. I thank you God creating me black. From the start to end it's repeated. हे सेंटेन्स रिपीट झालेलं आहे. समजा या लाईनवरती एखादा अलंकारचा प्रश्न, पोएटिक डिव्हाइसचा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो, किंवा फिगर्स ऑफ स्पीच कोणतं वापरलेलं आहे या लाईनमध्ये. सो यू शुड मार्क इट. आय थँक यू गॉड फॉर क्रिएटिंग मी ब्लॅक. यामध्ये रिपिटेशन आहे. हे वाक्य फ्रॉम स्टार्ट टू एंड अनेक वेळा रिपीट झालेलं आहे. दुसरा मुद्दा असा राहिला, फॉर मेकिंग मी पोर्टर ऑफ ऑल सॉरोज. मला या ठिकाणी सर्व दुःख वाहून नेण्याची क्षमता मिळाली. म्हणजे डायरेक्टली या ठिकाणी मेटाफर हा अलंकार आहे, आणि स्वतःला एक हमालाबरोबर त्या ठिकाणी हमाल असल्यासारखं जगाचं दुःख वाहून नेतो आहे, एक कंपॅरिझन यामध्ये आहे. आणि याहीपेक्षा द मोस्ट इम्पॉर्टंट कंपॅरिझन इज हिअर दॅट बायबल टेल्स अस दॅट द मॅन ऑफ सॉरो वॉज क्राइस्ट. बायबल आपल्याला सांगतो
की दुःखाने भरलेला माणूस कोण आहे, दुःखाचा वहन करणारा माणूस जर कोणी असेल तर तो ख्राइस्ट आहे. अँड हिअर पोएट कंपॅरायझेस ब्लॅक पर्सन और हिमसेल्फ विथ ख्राइस्ट. जसा जीसस क्राइस्टने जगाचं दुःख स्वतःच्या डोक्यावर वाहून नेलं, स्वतः त्या दुःख सहन केलं, त्याच पद्धतीनं या ठिकाणी ब्लॅक माणूस सुद्धा जगभरामध्ये दुःख सहन करतो आहे. सो अननोईंगली अँड व्हेरी अननोईंगली पोएट कंपॅरायझेस हिअर black man and Christ. He made comparison between the black man and Christ, Jesus Christ. आणि आपल्याला हे बायबलमध्ये उदाहरणं बघायला मिळतात. सो दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट थिंग. हे पोएट्स वॉन्ट्स टू टेल दॅट ही इज प्राऊड ऑफ गॉड. नकळतपणे देवाविषयी आपल्याला अभिमान आहे की देवानं मला काळं बनवलं. ही इज व्हेरी ग्लॅड. ही इज व्हेरी हॅपी that he is able to carry the sorrows of the world as a porter, and world is set on his head. जग आपल्या डोक्यावर आहे आणि आपण हे जगभरातलं दुःख वाहून नेतो, याचा आनंद सुद्धा कुठेतरी आपल्याला कवीच्या मनामध्ये असलेलं पाहायला मिळतं. सेकंड स्टांजा. White is the color for special occasion, black the color for every day, and I have carried the world from since the evening. या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे. व्हाईट इज द कलर फॉर स्पेशल ऑकेजन. व्हाईट हा असा कलर आहे, इट इज यूज्ड फॉर द स्पेशल ऑकेजन. अगदी स्पेशल ऑकेजनलाच आपण व्हाईट कलर वापरतो. तो व्हाईट कलर हा दररोज वापरला जाणार नाही आहे. म्हणूनच गोऱ्या माणसांचा गोरा रंग जो आहे तो इट इज नॉट युजफुल फॉर एव्हरी डे. ब्लॅक इज द कलर फॉर एव्हरी डे. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ब्लॅक कलर हा महत्त्वाचा आहे. अगदीच तेच त्या ठिकाणी अधोरेखित करण्यासाठी आय रोट व्हाईट इन व्हाईट कलर अँड ब्लॅक इन ब्लॅक कलर. These words are focused very much because there may be the possibility of MCQ or you have a question for fill in the blanks. आपल्याला आता माहिती आहे फर्स्ट टर्मची एक्झाम दिल्यानंतर साधारणपणे तुम्हाला अंदाज आला असेल आपल्याला सेकंड टर्मसुद्धा ऑनलाईन एक्झाम द्यायची आहे आणि यासाठी MCQज असणार आहे. त्यामुळे असे छोटे छोटे मोठी आन्सर्स आपल्याला तोंडपाठ पाहिजेत. व्हाईट इज द कलर फॉर स्पेशल ऑकेजन असं पोएटनं म्हटलेलं आहे. ब्लॅक इज द कलर फॉर एव्हरी डे. ब्लॅक इज द कलर फॉर एव्हरी डे. दररोजच्या वापरासाठी आपल्याला ब्लॅक कलर उपयोगी पडतो. तसा व्हाईट कलर पडू शकत नाही. आपल्याला माहिती आहे आपण व्हाईट रंग कधी वापरतो? राष्ट्रीय सणाच्या दिवशी 26 जानेवारी व 15 ऑगस्ट. व्हाईट ड्रेस, व्हाईट साडी, व्हाईट युनिफॉर्म जे ऐकलं असतं. एव्हरीडे आपण कलरफुल असतो त्या ठिकाणी त्यांनी ब्लॅक असं म्हटलेलं आहे. ऑल द ब्लॅक मेन ऑफ द वर्ल्ड बिकम बिअरिंग द सॉरोज ऑफ द वर्ल्ड फ्रॉम ऑल द पीपल अँड दॅट्स वाय ही सेड दॅट शी हॅज अ होल he is carrying the weight of the world on his head and he was no proud for this. And he also says about the Santa's life, and then he speaks about the white is the color for special occasion, black the color for every day, and I have carried the world from since the evening. He says that he has carried the world from the since the first evening. In first stanza he says that he is carrying the world from the since first morning, and now he says that from the first evening, and he says that black people, he here says that he has carried the world since the first morning, and black people's culture, he in shortly here speaks about the culture of black people. His cultural history and rich and powerful. That's why he will give him the strength to go on with the worldly burdens. And he is bearing this burden from the first evening of or from the first morning also. In first stanza we did say that he is carrying burden from the first morning, and in second stanza we see that he is carrying the
burden or this world from the first evening. पहिल्या संध्याकाळपासून त्या ठिकाणी फ्रॉम द क्रिएशन ऑफ दिस वर्ल्ड, जगाच्या पहिल्या क्रिएशनपासून, पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी हा कवी किंवा स्पीकर जे आहे, हा काळा मनुष्य जो आहे, हा जगाला आपल्यावर त्याचं ओझं घेऊन जात आहे. आजपर्यंत तो त्या ठिकाणी जातोच आहे, भविष्यात सुद्धा जाईल. मीन्स हिअर पास्ट, प्रेझेंट, फ्युचर तिन्ही काळामध्ये हा आपला काम करत राहणार आहे. सो ही सेज दॅट व्हाईट इज नॉट द कलर for everyone. It is the color for special occasion, special persons. Black is the color for common man. It represents common person. It represents day to day life. It represents all days. Black used in all days. सर्व दिवशी सर्वत्र त्या ठिकाणी ब्लॅक हा कलर वापरला जातो. व्हाईट मात्र त्या ठिकाणी स्पेशल लोकच वापरली व्हाईट हा कलर वापरतात, असे या ठिकाणी कवी म्हणतात. आय एम ग्लॅड of the shape of my head, made to carry the world, content with the shape of my nose, that must snub every wind of the world, pleased with the shape of my legs, are ready to run all the heats of the world. Here, poet says that I am happy. He says that I am glad. Glad means happy. Of the shape of my head. Poet says that I am happy with my shape of my head, which carries the burden of this world. Here poet says that I am happy with the shape of my nose. Poet says that मी ज्याही पद्धतीनं देवानं मला हे जे डोकं दिलेलं आहे आणि डोक्याची इतकी ताकद आहे की हे माझं डोकं संपूर्ण जगाला वाहून नेऊ शकतं, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. कंटेंट विथ द शेप ऑफ माय नोज, माझं हे जे नाक आहे किंवा नाकाचा जो काही आकार आहे, जो जसाही असला तरी मला तो आवडतो. फाय दॅट मस्ट नप एव्हरी विंड ऑफ द वर्ल्ड. जगामधलं कोणतंही त्या ठिकाणी विंड म्हणजे जगभरामधलं वारं किंवा प्राणवायू शोषून घेण्याची ताकद माझ्या या नाकामध्ये आहे. स्नप मीन्स त्या ठिकाणी श्वास घेणे किंवा नाकाने ओढून घेणे या अर्थानं. दॅट मस्ट नप एव्हरी विंड ऑफ द वर्ल्ड. जगभरातल्या त्या ठिकाणी कोणत्याही कानाकोपऱ्यात असणाऱ्या वारा शोषून घेण्याची म्हणा किंवा त्या प्राणवायू शोषून घेण्याची शक्ती माझ्या नाकांमध्ये आहे. मग त्याचा आकार भलेही कसे का असेना, पण मी समाधानी आहे, कारण मी जिवंत आहे या नाकामुळे. या ठिकाणी मी जिवंत आहे या डोक्यामुळं. त्यामुळे द शेप ऑफ नोज और द शेप ऑफ हेड इज नॉट प्रॉब्लेम फॉर मी. आय एम हिअर हॅप्पी, आय एम हिअर प्लेज्ड, आय एम हिअर कंटेंट. कंटेंट मीन्स सॅटिस्फॅक्शन. कंटेंट मीन्स सॅटिस्फॅक्शन. जे काय आहे त्यामुळे मी आनंदी आहे, समाधानी आहे. कंटेंट विथ द शेप ऑफ माय नोज, जसं काही माझं नाक आहे त्या नाकामुळे मी समाधानी आहे. दॅट मस्ट नप एव्हरी विंड ऑफ द वर्ल्ड. जगभरातल्या त्या ठिकाणी जे काही वारं आहे ते मी शोषून घेण्याची माझ्या नाकाला किंवा प्राणवायू शोषून घेण्याची क्षमता यामध्ये आहे, म्हणून मी आनंदी आहे. विथ द शेप ऑफ माय लेग्स रेडी टू रन ऑल हिट्स ऑफ द वर्ल्ड. हिअर अगेन पोएट सेज दॅट आय प्लीज्ड विथ द शेप ऑफ माय लेग्स. माझ्या पायांचा जो काही आकार आहे त्या आकारामुळे सुद्धा मी आनंदी आहे. प्लीज ही इज हॅपी विथ हिज shape of legs. Why he is happy? Because my legs are ready to run all over the world in the heats. जगभरामध्ये कुठेही आम्हाला ओढून नेऊ द्या, कुठेही नेऊन या ठिकाणी कामाला लावा, आम्ही काम करण्यासाठी जगभरामध्ये पळण्यासाठी तयार आहोत. कोणतेही काम करण्यासाठी, कितीही चालण्यासाठी या पायांमध्ये शक्ती आहे आणि म्हणून मी माझ्या पायाच्या आकारांमुळे आनंदी आहे असंही म्हटलं जातं. ऑलरेडी इन लास्ट व्हिडिओ आय टोल्ड दॅट in 20th century, near about in the mid of up to the mid of 20th century, there is a market for selling and purchasing human beings. Especially Negroes were sold and purchased by white people. या दरम्यानच्या काळामध्ये 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत साधारणपणे सर्व गुलामांना खरेदी विक्रीसाठी सर्व बाजारपेठा सज्ज होत्या किंवा त्या बाजारपेठा अवेलेबल होत्या.
त्यांना विकलं जायचं आणि खरेदी जो कोणी त्या ठिकाणी विकत घेतला जायचा तो माणूस जगभरातल्या कानाकोपऱ्यामध्ये या लोकांना नेऊन कामाला लावत असे किंवा आपल्यामध्ये त्या ठिकाणी एखाद्या चाकराप्रमाणे, आपल्याकडे चाकर म्हणतो आपण त्यांना, त्या चाकराप्रमाणे त्याला वागवलं जायचं, पोटापुरतं जिवंत राहण्यापुरतं काही दिलं जायचं आणि त्याच्याकडून खूप काम करून घेतलं जायचं, कारण त्याला खरेदी करण्यासाठी खूप पैसा मोजलेला असायचा. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी speaker tells us that he is happy with the shape of nose, he is happy with the shape of head, which helps him to carry the burden of the world, and nose which snub the every wind of the world, and he also happy with the shape of legs which are always ready to run throughout the world. So he says, I thank you, God, for creating me black, for making of me porter of all sorrows. Once again, he repeated the stanza or some lines from the first stanza. He says that I thank you, God, for creating me black. Here we see the figures of speech repetition. I thank you, God, for creating me black. मला तुम्ही या ठिकाणी काळा मनुष्य बनवला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. फॉर मेकिंग ऑफ मी पोर्टर ऑफ ऑल सॉरोज. जगभरातले दुःख वाहून नेण्याची क्षमता माझ्यामध्ये तुम्ही दिले याबद्दल मी तुमचा आभार मानतो. थोडक्यात या सर्वच ठिकाणी फ्रॉम स्टार्ट टू एंड ही सेज थँक्स टू गॉड for making him black, for making him porter of all sorrows, for making him setting the world on his head. And also he says that he is happy with his shape of head, he is happy with his shape of head which helps him to carry the world on his head. He is happy with his nose which helps him to take fresh air, which is very necessary to remain live. So he is happy that he snuff wind of the world. He is happy with the shape of legs because it helps him to run all over the world. And then he once again repeat the lines, I thank you, God, for creating me black, for making of me porter of all sorrows. These are three lines are repeated from the first stanza of the poem. Yeah. Here we will stop and yet there remains three stanzas, very meaningful stanzas. We will continue it in next video. Thank you very much. Take care everyone. Be happy and remain in home and be safe. Thank you very much.